पाणी पुरवठा विभागाचा नियोजनाचा अभाव, सदोतीत कोरडे होणारे जलसाठे, पावसाची अनियमितता, योजनेच्या दुरुस्तीकरण व देखभालीचा अभाव या सर्व कारणांमुळे पश्चिम विदर्भामध्ये यावेळी पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न हा निर्माण झालेला आहे। सध्या परिस्थितीमध्ये पश्चिम विदर्भातील अकोला जिल्हा सोडल्यास इतर 4 जिल्ह्यामध्ये 170 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। 2018 यावेळी याच काळात 137 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता। यावर्षी सर्वत्र पाणी समस्या भेडसावत आहे। पश्चिम विदर्भामध्ये सर्वात जास्त बुलढाणा जिल्ह्याला उन्हासह पाण्याचे चटके सोसावे लागत आहेत। या जिल्ह्यामध्ये 159 टँकर हे सुरू करण्यात आलेले आहेत। विभागातील 167 गावांमध्ये पाण्याचे स्रोतच उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थ फक्त टँकरच्या पाण्यावरच निर्भर आहेत। गतवर्षी आजच्या परिस्थितीमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये एकही टँकर पाणी पुरवठ्याकरता वापरण्यात आला नव्हता, तर अकोला जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 56, वाशिममध्ये 10, बुलढाणामध्ये 33, यवतमाळ येथे 38 टँकर लावण्यात आले होते। यावर्षी टँकर संख्या वाढली असून अमरावती जिल्ह्यामध्ये 9 गावांमध्ये 11 टँकर, वाशिम जिल्ह्यामध्ये 2 गावांमध्ये 2, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 154 गावामध्ये 169 टँकर, तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2 गावांमध्ये 4 टँकर लावण्यात आलेले आहेत आणि त्याद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। सरकारी टँकरची संख्या कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात खाजगी टँकरचा वापर होत आहे। यावर भरमसाठ पैसासुद्धा खर्च होत आहे, तरीसुद्धा शासनाकडे ठोस अशा उपाययोजना दिसून येत नाहीत। मनरेगा अंतर्गत तयार केलेल्या विहिरी व ट्यूबवेलचा आधार घेण्यात आला होता, मात्र आळातच नाही तर पोहऱ्यात पाणी कुठून येणार अशी परिस्थिती जलस्रोत कोरडे झाल्यामुळे झालेली आहे। शासनाकडे पाणी पुरवठा उपाययोजनेचे ठोस कार्यक्रम नसल्यामुळे अस्मानी व सुलतानी संकटाला नागरिक समर्थपणे तोंड देण्याचा प्रयत्न करीत आहेत। VCN ब्युरो, अमरावती।